रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. 4 प्रकारच्या अभिक्रिया आपण पाहणार आहोत. त्यापैकी पहिली संयोग अभिक्रिया. संयोग अभिक्रिया म्हणजे 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होतो तेव्हा त्या अभिक्रियेस संयोग अभिक्रिया असे म्हणतात. आपण अभिक्रिया लिहिण्याची पद्धती बघितली होती. अभिक्रियेच्या डाव्या बाजूला अभिक्रियाकारक असतात आणि उजव्या बाजूला असतात उत्पादिते. अभिक्रियाकारकांची संख्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त. या ठिकाणी आपण घेतला आहे ए आणि बी, 2 अभिक्रियाकारक आहे आणि यांचा रासायनिक संयोग होऊन फक्त एकच उत्पादित मिळत आहे. ए बी हा एक उत्पादित आहे. अशा अभिक्रियांना म्हणतो आपण संयोग अभिक्रिया. उदाहरण घेऊ आपण अमोनिया NH3 अधिक HCl हायड्रोक्लोरिक आम्ल. 2 अभिक्रियाकारक आहे, NH3 अमोनिया आणि HCl हायड्रोक्लोरिक आम्ल. या दोघांच्या रासायनिक संयोगातून एक उत्पादित मिळाला आपल्याला अमोनियम क्लोराईड. दुसरं मॅग्नेशियम अधिक ऑक्सिजन. 2 अभिक्रियाकारक आहे, त्यापासून आपल्याला एक उत्पादित मिळाले मॅग्नेशियम ऑक्साईड MgO. तिसरं उदाहरण आहे पण कॅल्शियम ऑक्साईड CaO अधिक पाणी H2O. या 2 अभिक्रियाकारक आहे, यांच्या रासायनिक संयोगातून एक उत्पादित मिळाला आपल्याला CaOH/2 म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. जेव्हा जेव्हा उत्पादितामध्ये एकच मिळत असेल, उत्पादिताच्या बाजूला आपल्याला एकच उत्पादित मिळत असेल तर अशा अभिक्रियांना म्हणू आपण संयोग अभिक्रिया. दुसरा प्रकार आहे अपघटन अभिक्रिया. ज्या अभिक्रियेमध्ये एकच अभिक्रियाकारकापासून 2 किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. या ठिकाणी अभिक्रियाकारक एक आहे, याचं अपघटन होऊन आपल्याला 2 साधे पदार्थ म्हणजे 2 उत्पादिते मिळाली आहे ए आणि बी. म्हणजे एकापासून 2 मिळत असेल तर अपघटन आणि 2 पासून 1 मिळत असेल तर संयोग. उदाहरण साखर C12H22O11, सुक्रोज रासायनिक नाव सुक्रोज. याला जर आपण उष्णता दिली तर यापासून मिळते तुम्हाला कार्बन अधिक पाणी H2O. म्हणजे एक अभिक्रियाकारक आहे आणि उत्पादिते 2 आहेत, तर प्रकार झाला अपघटन अभिक्रिया. अपघटन अभिक्रियेचे 2 प्रकार पडतात. अपघटन घडून आणण्यासाठी कोणत्या ऊर्जेचा वापर केला. जर आपण उष्णता वापरत असेल, साखर असेल, कॅल्शियम कार्बोनेट, हायड्रोजन परऑक्साईड यांचं अपघटन घडून आणण्यासाठी आपण उष्णता वापरतो किंवा उष्णतेचा पुरवठा करतो. तर या अभिक्रियेला म्हणतो आपण औष्णिक अपघटन अभिक्रिया. उष्णतेचा वापर केल्यास औष्णिक अपघटन अभिक्रिया. तर कॅल्शियम कार्बोनेटला जर आपण उष्णता दिली तर यापासून 2 साधे पदार्थ मिळतात, 2 उत्पादिते मिळतात, कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. त्याचप्रमाणे हायड्रोजन परऑक्साईड H2O म्हणजे पाणी आणि H2O2 म्हणजे हायड्रोजन परऑक्साईड. याला जर आपण उष्णता दिली तर यापासून मिळते पाणी H2O अधिक O2. या सर्व अभिक्रियांनाचं अपघटन घडून आणण्यासाठी आपण उष्णतेचा वापर केला, म्हणून याला म्हणू आपण औष्णिक अपघटन अभिक्रिया. पाण्यामध्ये आम्लयुक्त पाण्यामध्ये आपण विद्युत ऊर्जा प्रवाहित केल्यास हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे होतात. म्हणजे या ठिकाणी पाण्याचं अपघटन विद्युत ऊर्जेमार्फत केले गेले आहे. म्हणजे यांचं अपघटन करण्यासाठी आपण विद्युत ऊर्जा वापरली, म्हणून याचं नाव पडलं. याचं नाव होईल विद्युत अपघटन अभिक्रिया. म्हणजे ज्या ऊर्जेचा तुम्ही वापर कराल ती ऊर्जेनुसार यांचे प्रकार पडेल. उष्णता वापरल्यास औष्णिक अपघटन आणि विद्युत ऊर्जा वापरल्यास विद्युत अपघटन अभिक्रिया. तिसरा प्रकार आहे विस्थापन अभिक्रिया. जेव्हा
एक संयुगातील कमी क्रियाशील मूलद्रव्याच्या आयनची जागा दुसऱ्या जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनवून घेते त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात. AB अधिक C. आता A हा C पेक्षा कमी क्रियाशील आहे किंवा C हा A पेक्षा जास्त क्रियाशील मूलद्रव्य असल्यामुळे हा जास्त क्रियाशील मूलद्रव्य या कमी क्रियाशील मूलद्रव्याला विस्थापित करतो, म्हणजे बाजूला सारतो, आणि त्या कमी क्रियाशीलची जागा हा जास्त क्रियाशील मूलद्रव्य घेतो. या एच्या जागेवर ची जागा आता सीनी घेतलेली आहे, त्यामुळे आता संयुग तयार झाला CB अधिक A. म्हणजे A हा कमी क्रियाशील आहे, C हा जास्त क्रियाशील आहे. त्यामुळे C जास्त क्रियाशील असल्यामुळे त्यांनी Aला विस्थापित केलं, Aला दूर केलं आणि Aची जागा C या मूलद्रव्याने घेतली. आता आपल्याला नवीन संयोग मिळाला CB अधिक A. या ठिकाणी CuSO4 कॉपर सल्फेट अधिक Fe म्हणजे लोह. Fe हा जास्त क्रियाशील आहे, कॉपरपेक्षा Cuपेक्षा Fe हा जास्त क्रियाशील आहे. त्यामुळे Cuची जागा Fe घेणार आणि आता संयुग तयार होणार FeSO4 फेरस सल्फेट अधिक Cu. दुसऱ्या याच्यामध्ये CuSO4 अधिक Pb म्हणजे Cसे. Pbची क्रियाशीलता Cuपेक्षा जास्त आहे, त्यामुळे Cuच्या जागी Pb गेल्यास तयार झाला संयुग PbSO4 अधिक Cu लीड सल्फेट अधिक Cu. तर विस्थापन अभिक्रियामध्ये जास्त क्रियाशील मूलद्रव्य कमी क्रियाशील मूलद्रव्याला विस्थापित करते आणि नवीन संयुगे तयार होतात. याला आपण विस्थापन अभिक्रिया असे म्हणतो. यानंतर चौथा प्रकार दुहेरी विस्थापन अभिक्रिया. आता AB Aवर धनप्रभार, Bवर ऋणप्रभार, त्याचप्रमाणे Cवर धनप्रभार आणि Dवर ऋणप्रभार. आता हे ऋणप्रभारित आयन्स आपली जागा बदलवते. ज्या अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारकांमधील आयनांची अदलाबदल होऊन अवशेप तयार होतो अशा अभिक्रियांना दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. तर हे जे आयन्स आहेत, हे आयन्स आपली जागाची अदलाबदल करतात. म्हणजे Bच्या जागी D आणि Dच्या जागी B या दोघांनी आपली जागा बदलवली. आता आधी A हा Bशी संयोग पावत होता, आता उत्पादितेमध्ये A सोबत D, म्हणजे A वर धनप्रभार, D वर ऋणप्रभार, C वर धन आणि B वर ऋण. तर या ऋणप्रभारित आयनांनी आपली जागा बदलवली, जागेंची अदलाबदली केली आणि दोन नवीन संयुग तयार झाले. ABच्या ऐवजी AD आणि CDच्या ऐवजी CB. तर अशा अभिक्रियांना म्हणू आपण दुहेरी विस्थापन अभिक्रिया. या विस्थापन अभिक्रियेमध्ये एक जागा बदलवतो. या ठिकाणी दोघांनी आपली जागा बदलवली, दोन नवीन संयुग तयार झाले, म्हणून याला म्हणू आपण दुहेरी विस्थापन अभिक्रिया. उदाहरण BaSO4 बेरियम सल्फेट अधिक K2Cr2O4 पोटॅशियम क्रोमेट. SO4ची जागा SO4 आणि क्रोमेट, सल्फेट आणि क्रोमेट आपली जागेची अदलाबदल करते. SO4च्या ठिकाणी जाते CrO4 म्हणजे क्रोमेट आणि CrO4च्या जागी येते SO4. तर संयुग तयार होतो BaCrO4 म्हणजे बेरियम क्रोमेट आणि पोटॅशियम सल्फेट. या दुहेरी विस्थापन अभिक्रियेचे एक वैशिष्ट्य आहे की जेव्हा ही अभिक्रिया होत असते तेव्हा जे उत्पादिते तयार होतात त्यापैकी एक उत्पादित हा अवशेप असतो. अवशेप म्हणजे असा पदार्थ जो पाण्यात विरघळत नाही. तर या अभिक्रियेमध्ये BaSO4 बेरियम सल्फेट अधिक पोटॅशियम क्रोमेट, बेरियम क्रोमेट आणि पोटॅशियम सल्फेट या दोन उत्पादकांपैकी बेरियम क्रोमेट हा अवशेप आहे.
त्याचप्रमाणे सिल्वर नायट्रेट AgNO3 अधिक सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl यांची अभिक्रिया झाल्यास सिल्वर क्लोराईड AgCl अधिक सोडियम नायट्रेट NaNO3 यामध्ये AgCl हा अवक्षेप आहे. तिसरं उदाहरण आपण घेऊ BaS बेरियम सल्फाइड अधिक ZnSO4 म्हणजे झिंक सल्फेट यांची अभिक्रिया झाल्यास बेरियम सल्फेट अधिक झिंक सल्फाइड यामध्ये बेरियम सल्फेट हा अवक्षेप आहे. पुस्तकामध्ये यावर प्रश्न विचारलेले आहेत की दिलेली अभिक्रिया कुठल्या प्रकारची आहे, नंतर दिलेल्या अभिक्रियेमध्ये अवक्षेप कोणता तयार होतो आणि कोणत्या रंगाचा तयार होतो. तर हा जो बेरियम क्रोमेट आहे हा फिक्कट पिवळसर रंगाचा असतो आणि बेरियम सल्फेट हा पांढरा असतो. तर अशा प्रकारे मूल आयनांनी आपली जागा बदलून दोन नवीन संयुग तयार करतात. त्यापैकी एक संयुग हा अवक्षेप असतो, म्हणून दुहेरी विस्थापन अभिक्रियेलाच अवक्षेपण अभिक्रिया असेही म्हणतात. म्हणजे दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणा किंवा त्यालाच आपण म्हणू शकतो अवक्षेपण अभिक्रिया, कारण की या अभिक्रियांमध्ये अवक्षेप तयार होतो. यानंतर परत दोन प्रकार, उष्माग्राही अभिक्रिया आणि उष्मादायी अभिक्रिया. ग्राही म्हणजे जो उष्णता शोषून घेतो त्याला म्हणतो आपण उष्माग्राही, आणि जो उष्णता बाहेर टाकतो त्याला म्हणतो आपण उष्मादायी अभिक्रिया. तर ज्या उष्माग्राही अभिक्रिया याची व्याख्या आहे, ज्या अभिक्रियांमध्ये उष्णता शोषली जाते किंवा बाहेरून उष्णता द्यावी लागते त्या अभिक्रियांना उष्माग्राही अभिक्रिया असे म्हणतात. उदाहरण कॅल्शियम कार्बोनेट, याला जर आपण उष्णता दिली तर याचं अपघटन होते आणि तयार होते कॅल्शियम क्लोराईड अधिक कार्बन डायऑक्साईड. म्हणजे याला बाहेरून आपल्याला उष्णता द्यावी लागली म्हणून याला म्हणू आपण उष्माग्राही अभिक्रिया. उष्मादायी अभिक्रिया, ज्या अभिक्रियांमध्ये उष्णता बाहेर टाकली जाते त्या अभिक्रियांना उष्मादायी अभिक्रिया असे म्हणतात. कॅल्शियम ऑक्साईड ज्याला आपण चुना म्हणतो, चुनखडी, अधिक पाणी. चुन्याला जर आपण पाण्यामध्ये टाकलं तर तयार होते कॅल्शियम हायड्रॉक्साईड, पण हे होत असताना उष्णता बाहेर टाकली जाते, म्हणजे ती जी अभिक्रिया आहे त्या अभिक्रियेचं तापमानात वाढ होते, म्हणजेच ही अभिक्रिया उष्मादायी अभिक्रिया आहे. तर ज्या ज्या अभिक्रियांमध्ये उष्णता बाहेर टाकली जाते त्यांना उष्मादायी अभिक्रिया म्हणतात, आणि ज्या अभिक्रियांमध्ये उष्णता शोषली जाते किंवा बाहेरून आपण त्यांना उष्णतेचा पुरवठा करत असतो किंवा बाहेरून आपण उष्णता देतो त्याला म्हणतो आपण उष्माग्राही अभिक्रिया. रासायनिक अभिक्रियेचा दर. रासायनिक अभिक्रिया, काही रासायनिक अभिक्रिया ह्या जलगतीने होतात तर काही अभिक्रिया ह्या मंद गतीने होतात. म्हणजे काही अभिक्रियांना जास्त कालावधी लागतो पूर्ण होण्यासाठी, तर काही अभिक्रियांना खूप कमी कालावधीमध्ये त्यांची अभिक्रिया पूर्ण होते. त्यालाच म्हणतो आपण रासायनिक अभिक्रियेचा दर. याला आपण मंद अभिक्रिया, शीघ्र अभिक्रिया असेही म्हणू शकतो. जसं माचीसची काडी जर आपण डब्बीवर घासली तर लवकर ती पेट घेते, ताबडतोब पेट घेते, ती झाली शीघ्र अभिक्रिया. दह्यामध्ये आपण दूध टाकलं किंवा दुधाचं विरजण लावलं किंवा दुधाचं दही तयार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो, तर काही असे अनेक उदाहरण आपण घेऊ शकतो ज्यामध्ये अभिक्रियेला लागणारा वेळ हा कमी किंवा जास्त असतो. यावरून त्या अभिक्रियेचा दर ठरत असते. अभिक्रियेचा वेग किंवा अभिक्रियेचा दर हा काही घटकांवर अवलंबून असतो. तर या ठिकाणी आपण बघूया रासायनिक अभिक्रियेचा दरावर परिणाम करणारे घटक. पहिला आहे अभिक्रियाकारकांचे स्वरूप, दुसरा आहे अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार, नंतर अभिक्रियाकारकांची सहनती, अभिक्रियेचे तापमान आणि उत्प्रेरक. तर हे 5 घटक आहेत जे अभिक्रियेच्या दरावर परिणाम करतात. परत एकदा, अभिक्रियाकारकांचे स्वरूप,
अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार, अभिक्रियाकारकांची सहनती, अभिक्रियेचे तापमान आणि उत्प्रेरक या 5 घटकांवर रासायनिक अभिक्रियेचा दर अवलंबून असतो. परिणाम करणाऱ्या घटकांचा आपण काही उदाहरणाद्वारे बघूया. पहिला जो घटक होता अभिक्रियाकारकांचे स्वरूप किंवा अभिक्रियाशीलता सुद्धा आपण म्हणू शकतो. आपण या ठिकाणी 2 परीक्षण नळ्या घेतल्या. एकामध्ये आपण ॲल्युमिनियम घेतलं आणि दुसऱ्यामध्ये आपण जस्त घेतला झिंक Zn. सारख्या प्रमाणात आपण दोन्ही परीक्षण नळ्यामध्ये ॲल्युमिनियम जर 5 ग्रॅम घेतलं असेल तर झिंकसुद्धा 5 ग्रॅम आपण घेतलं. दोन्हीही परीक्षण नळीमध्ये सारख्या प्रमाणात HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल आपण टाकलं. विरल हायड्रोक्लोरिक आम्ल आपण दोन्ही परीक्षण नळींमध्ये टाकलेलं आहे. ॲल्युमिनियमची अभिक्रिया HCl सोबत झाल्यास या परीक्षण नळीतून हायड्रोजन वायू मुक्त होतो. त्याचप्रमाणे जस्ताची अभिक्रिया जेव्हा हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर होते तेव्हासुद्धा हायड्रोजन वायू मुक्त होतो. म्हणजे दोन्हीही परीक्षण नळींमध्ये अभिक्रिया घडून येते. पण ॲल्युमिनियम हा जास्त क्रियाशील असल्यामुळे या ठिकाणी निघणारे बुडबुडे, हायड्रोजन वायूंची बुडबुडेंची संख्या जास्त असते आणि तेच या दुसऱ्या परीक्षण नळीमध्ये म्हणजे जास्त असणाऱ्या परीक्षण नळीमध्ये हायड्रोजन वायू मंद गतीने बाहेर पडतो. यावरून आपल्याला लक्षात येते की ॲल्युमिनियम हा जास्त क्रियाशील आहे म्हणून याची अभिक्रिया जलद गतीने होते. जस्त हा ॲल्युमिनियमच्या तुलनेत कमी क्रियाशील आहे आणि म्हणून अभिक्रिया होते पण अभिक्रियेचा वेग मंद गतीने घडत असतो. म्हणजेच दोन्हीही अभिक्रियेतून आपल्याला हायड्रोजन मिळते पण अभिक्रियेचा वेग हा अभिक्रियाकारकांच्या स्वरूपावर म्हणजेच त्यांच्या अभिक्रियाशीलतेवर अवलंबून असते. दुसरा घटक होता अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार. या ठिकाणी आपण परत 2 परीक्षण नळ्या घेतलेल्या आहेत. दोन्हीही परीक्षण नळ्यांमध्ये आपण कॅल्शियम कार्बोनेट घेतलेले आहे, ज्याला आपण शहाबादी फरशींचे तुकडे असंही म्हणू शकतो. कॅल्शियम कार्बोनेट सूत्र आहे CaCO3. दोन्हीही परीक्षण नळीमध्ये आपण समान प्रमाणात कॅल्शियम कार्बोनेट घेतले आहे, पण एकामध्ये आपण त्याची भुकटी घेतलेली आहे आणि एकामध्ये आपण त्याचे मोठे मोठे असे खडे घेतलेले आहेत. या ठिकाणी कणांचा आकार कमी आहे, बारीक आहे, भुकटी आहे. या ठिकाणी कणांचा आकार मोठा आहे. दोन्हीही परीक्षण नळीमध्ये आपण सारख्या प्रमाणात हायड्रोक्लोरिक आम्ल मिसळलेलं आहे किंवा भरले आहे. दोन्ही परीक्षण नळीमध्ये अभिक्रिया घडून येते पण ज्या परीक्षण नळीमध्ये कॅल्शियम कार्बोनेट भुकटीच्या स्वरूपामध्ये असतो त्या परीक्षण नळीमध्ये अभिक्रिया जलद गतीने होते. दुसऱ्या परीक्षण नळीमध्ये कॅल्शियम कार्बोनेट यांच्या कणांचा आकार मोठा असल्यामुळे इथे अभिक्रिया घडतोय पण मंद गतीने घडून येते. म्हणजेच अभिक्रियेचा वेग हा कणांच्या आकारावर अवलंबून असतो. जितके बारीक कण अभिक्रियेचा वेग जास्त, कणांचा आकार मोठा, अभिक्रियेचा वेग कमी. यानंतर तिसरा घटक, परिणाम करणारा घटक अभिकारकांची सहनती. दोन्हीही परीक्षण नळ्यांमध्ये आपण सारख्या प्रमाणात कॅल्शियम कार्बोनेटची भुकटीच घेतलेली आहे. 5 ग्रॅम भुकटी या परीक्षण नळीमध्ये टाकली आणि 5 ग्रॅम भुकटी कॅल्शियम कार्बोनेटची या परीक्षण नळीमध्ये टाकली. पण दोघांमध्ये पहिल्या परीक्षण नळीमध्ये आपण विरल हायड्रोक्लोरिक आम्ल घेतलेलं आहे म्हणजे ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण अधिक असते. तर दुसऱ्या परीक्षण नळीमध्ये आपण सहंत हायड्रोक्लोरिक आम्ल घेतलेलं आहे. विरल हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये होणारी अभिक्रिया मंद गतीने घडून येते तर सहंत हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये होणारी अभिक्रिया ही जलद गतीने घडून येते. यावरून आपण सांगू शकतो सहंती जितकी जास्त अभिक्रियेचा वेग तेवढाच जास्त. म्हणजेच अभिक्रियाकारकांची सहंतीवर
अवलंबून असते. चौथा घटक आहे अभिक्रियेचे तापमान. आपण या परीक्षण नळीमध्ये परत कॅल्शियम कार्बोनेट घेतलं आणि दुसऱ्या बाजूला इथे एक नळी लावलेली आहे आपण, वायुवाहक नलिका, आणि या वायुवाहक नलिकेचे दुसरे टोक या परीक्षण नळीमध्ये ठेवलेले आहे. या परीक्षण नळीमध्ये आपण चुन्याची निवळी घेतलेली आहे, म्हणजे चुन्याचं पाणी घेतलेलं आहे. आता आपण उष्णता दिली नाही तेव्हा याचं अपघटनही होणार नाही, कॅल्शियम कार्बोनेटचं अपघटन होणार नाही आणि कार्बन डायऑक्साईड वायूसुद्धा मुक्त होणार नाही, ज्यामुळे या चुन्याच्या निवळीचा रंग दुधी होणार नाही. आता आपण काय करणार, तर आता आपण याला उष्णता देणार. याला उष्णता दिल्यानंतर कॅल्शियम कार्बोनेटचं अपघटन होईल आणि कार्बन डायऑक्साईड मुक्त होईल. ही अभिक्रिया आपण अपघटन अभिक्रियेमध्ये बघितली आहे. CaCO3 उष्णता दिल्यास CaO अधिक CO2. तर कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिल्यास कार्बन डायऑक्साईड मुक्त होतो. हा कार्बन डायऑक्साईड जेव्हा या चुन्याच्या निवळीमध्ये जातो तेव्हा निवळीचा रंग दुधी होतो. म्हणजेच अभिक्रियेचा वेग हा अभिक्रियेच्या तापमानावर अवलंबून असतो. तापमान जास्त, अभिक्रियेचा वेगही जास्त. तापमान कमी, अभिक्रियेचा वेग कमी. पाचवा घटक आहे उत्प्रेरक. उत्प्रेरक म्हणजे असे पदार्थ जे अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही, पण त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमुळे अभिक्रियेचा वेगात बदल होतो. म्हणजे जे अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही पण अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करतात, त्यांना म्हणतो आपण उत्प्रेरक. ऑक्सिजन तयार करण्यासाठी आपण पोटॅशियम क्लोरेट याचं अपघटन करतो. पोटॅशियम क्लोराईडला उष्णता दिल्यास पोटॅशियम क्लोराईड आणि ऑक्सिजन मुक्त होतो, पण मंद गतीने. तेव्हा त्याची गती कमी असते. पण तेच या पोटॅशियम क्लोरेटमध्ये जर आपण मॅग्नीज डायऑक्साईड टाकलं तर अभिक्रिया जलद गतीने होते. म्हणजेच उत्प्रेरक टाकल्यानंतर अभिक्रियेचा वेग वाढतो. म्हणजेच अभिक्रियेचा वेग हा उत्प्रेरकांवर अवलंबून असतो.